रंग माझा वेगळा या मालिकेच्या 5 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपा ही रडतच विठोबाला म्हणते, माझी मुलगी ही माझ्या डोळ्यांसमोर होती. ती मला दिसत होती, भेटत होती, पण मला कधी कळलंच नाही की ती माझी मुलगी आहे. हाताने तिला भरवलं तरी मला कळले नाही की ती माझी मुलगी आहे. तिला ताप आली होती तेव्हा मी तिला सांभाळलं, पण मला कधीच कळले नाही की ती माझी मुलगी आहे. आणि तिला जेव्हा ती अनाथ आहे असे कळले तेव्हा ती माझ्याच दारात आली. मी तरीही नाही ओळखलं तिला की ती माझीच मुलगी आहे. जाहिरातीमध्ये आम्ही मायलेकीचे काम केले आणि खऱ्या आयुष्यात आम्ही दोघी पण खऱ्या मायलेकी आहोत. पण मला कधीच कळले नाही की ती माझी मुलगी आहे. ती माझ्यात तिची आई शोधते, पण तिची खरी आई तर मीच आहे. तरीही मला कळले नाही की ती माझीच मुलगी आहे. जेव्हा तिने मला मिठी मारली होती तेव्हा तो स्पर्श मला खूप वेगळा वाटला होता. फक्त मला इतकेच माहिती होतं की माझं दुसरे बाळ जगलेच नाही. परंतु दीपिकाला जाणवलं होतं आणि ती मला म्हणाली पण होती की दीपा आंटी, मी तुझ्यासारखी दिसते. जसा मी माझ्या आईचा रंग घेतला तसा माझ्या दीपिकाने माझा रंग घेतला. आणि माझी पोटची मुलगी ही माझ्या डोळ्यासमोर असूनही मी तिला ओळखू शकले नाही. याला तू जबाबदार नाहीस विठोबा, आणि याला जी लोक जबाबदार आहेत त्यांना मी आता चांगलाच जाब विचारेल. तर दुसरीकडे राधा आई श्वेतासाठी ज्यूस घेऊन येते. ती तिच्यावर खूपच रागवलेली असते. तेव्हा ती म्हणते, मला आत्ता समजलं सौंदर्याताई, तुला बाहेर कळत. मी तुला किती वेळ सांगितलं की स्वतःची काळजी घे, मात्र तरीही तू माझं काही ऐकलं नाहीस. दीपाच्या मागे धावपळ करण्याची काय गरज होती? काय भेटलं तुला त्यातून? तरी पण श्वेता म्हणते की त्यांच्यामध्ये काहीतरी सुरू होतं, पण ते आपल्याला काहीच समजले नाही. यावर राधाई म्हणते की जाऊ दे आता तो विषय, पण मला आता सौंदर्या मॅडमची खूप भीती वाटत आहे. मी जर विचारलं तुम्ही इतक्या कुठे भटकत होत्या तर त्यावर काय उत्तर द्यायचं, मी सांगायचं आता? तेव्हा श्वेता ही राधाईला म्हणते, तू घाबरू नकोस, मला जे सांगायचं मी सांगेन त्यांना. तेव्हा राधा म्हणते, तुझी अक्कल विनाकारण तू पाजळू नको, मला काय सांगायचं मी ते बघते. त्यांना आजच सांगते की तुझी लवकरात लवकर चोरओटी भरूया. वर श्वेता का म्हणून विचारते. याच्यावर म्हणते की मला काही माहीत नाही, मी त्यावर हेच कारण सांगणार आहे. आणि ती लगेच सौंदर्याकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे दीपा ही घरी येते. कार्तिकी ही जाऊन तिला पडतच मिठी मारते. तू इतक्या वेळ कुठे होतेस आई, मी किती वेळची वाट बघते, बरी आहेस ना? त्यावर दीपा डोळे पुसत म्हणते की हो, मी बरी आहे. मात्र दीपाची अवस्था पाहून काहीतरी घडले आहे असं त्या तिघींनाही वाटते. तेव्हा साक्षी आणि अश्विनी दोघी मिळून तिला विचारतात, नक्की काय झाले आहे, तू अशी का दिसत आहेस? तर कार्तिकी पण म्हणते, आई तू रडली होतीस का गं? मात्र यावर काहीच दीपा उत्तर देत नाही. त्यानंतर अश्विनी ही कार्तिकीला म्हणते, आई आता दमून आली आहे ना, तर तिला थोड्या वेळ आराम करू दे, पण तोपर्यंत आईस्क्रीम घेऊन येऊया. नंतर ती कार्तिकीला घेऊन बाहेर निघून जाते. त्यानंतर साक्षी ही दीपाला काय झाले म्हणून विचारते. मात्र दीपा काही न सांगता रडायला सुरुवात करते. दुसरीकडे कार्तिक हा आयशाच्या घरी आयशाला भेटण्यासाठी जातो. दीपाने डिवोर्स पेपरवर अजून साईन केले नाही समजल्यानंतर आयशा ही खूपच काळजीत पडते. ती म्हणते, तिने तिचा विचार तर बदलला नाही ना? तिने मला दिलेलं प्रॉमिस ती मोडणार तर नाही ना? त्यावर कार्तिक म्हणतो, दीपा जे बोलते ते करते, ती काही करणार नाही. आयशा म्हणते, बरोबर आहे, पण मला वाटणाऱ्या भीतीचं मी काय करू? आतापर्यंत आपल्या लग्नामध्ये खूप अडचणी आल्या आहेत, त्यामुळे मला सतत असे वाटत राहते नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे. तू दीपाची इतकी खात्री देतोय, पण तिने तिचं वचन पाळलं नाही, तर काय करायचं आपण? तर कार्तिक म्हणतो, तिने तुला सांगितले आहे ना, ती नक्कीच साईन करेल, तू नकोस काळजी करू. उद्या पुन्हा तिच्या घरी जाईल आणि तिला विचारेल. हे ऐकून आयशा खूपच खुश होते. दुसरीकडे सौंदर्या आणि ललित हे दोघेही दीपाची वाट पाहत बसलेले असतात. सौंदर्या ही ललितला म्हणते, दीपाला सगळं काही कळूनही दीपा अजून आपल्या घरी का नाही आली? मला तिला भेटायचं आहे. दीपिका ही दीपाची मुलगी आहे हे तिला सत्य कळावं हीच आपली इच्छा आहे. त्यासाठीच आपण हा प्लॅन आखलायला आहे. सारखं करण्याचा घाट घातला आणि यामध्ये एकच उद्देश होता, दीपाचे आणि आपले रिलेशन बिघडू नये. आणि आता आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही करून झालेलं आहे. आता आपल्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. आता आपण फक्त दीपा इथं येण्याची वाट पाहू शकतो. आणि तितक्यात राधा तिथे येते आणि ती सौंदर्याला विचारते, उद्या आपण श्वेताची चोरओटी भरूया का? मी आज बाहेर गेलो होतो तेव्हा सगळी खरेदी करून आलेला आहोत. मी काळजी करू नका, मी सगळं काही करेल. हवं तर आपण दीपाला सुद्धा बोलूया, तिचीही मदत होईल आपल्याला. हे ऐकून सौंदर्या आणि ललित दोघेही खूप खुश होतात आणि लगेच राधाला हो म्हणतात.
आणि त्यामुळे राधाही खूप खुश होते आणि त्यानंतर ती तिच्या घरी जाण्यासाठी निघते. ललित सौंदर्याला म्हणतो, "पाहिलं ना विठोबाने कसा मार्ग मोकळा केलाय तो. म्हणजे दीपा येथे आली की तुझ्या सगळ्या शंका दूर होतील." आणि त्यावर सौंदर्याही हो म्हणते. दुसरीकडे साक्षीला दीपाने आज घडलेला सर्व प्रकार सांगितलेला असतो. तर साक्षीलाही समजतं की दीपिका ही दीपाचीच मुलगी आहे. तिला हे सर्व ऐकून खूप मोठा धक्काच बसतो. "त्याला पाहावं असे वाटत आहे नव्याने. मलाच असे वाटते तर तुझ्या मनाची परिस्थिती कशी असेल हे मला माहिती आहे." दीपा ही रडतच साक्षीला मिठी मारते आणि साक्षी ही दीपाला म्हणते, "आता नवीनच प्रश्न तुझ्यासमोर उभा राहिलेला आहे. तर तू घाईने कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुझं डोकं आधी तू शांत कर आणि स्वतःला वेळ दे." इतक्यात अश्विनी ही कार्तिकीला घेऊन वापस येते. तर दीपा ही शांत बसलेली असते. कार्तिकी ही दीपाला विचारते, "आई तू बरी आहेस ना?" तर दीपा फक्त हो म्हणते. तेव्हा साक्षी ही अश्विनीला म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम आहे, मात्र त्यामध्ये मला तुझी मदत लागेल. तू माझ्यासोबत चल. त्यानंतर त्या दोघीजणी पण बाहेर जातात. तर कार्तिकी ही दीपाला सांगते, "आज मी शाळेमधून लवकर घरी आले आहे. कारण शाळेमध्ये मला सतत रडायला येत होतं आणि टीचरला वाटलं की मला बरं नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी मला घरी आणून सोडले." दीपा ही कार्तिकीला विचारते, "का गं तू का रडत होतीस?" कार्तिकी म्हणते, "तू त्या पेपरवर सही करणार आहेस ना? कदाचित तर तू सही केली की माझे बाबा मला कधीच मिळणार नाहीत." त्यानंतर ती सांगते की आज बाबा घरी आले होते पर्स न्यायसाठी. सही केली नव्हती म्हणून मावशीने ते बाबांना पेपर्स दिले नाहीत. दीपा त्या पेपरकडे पाहत मनाशी म्हणते, "विठोबा आता मी या पेपरवर सही करणारच नाही. फक्त एकदा माझी खात्री पटू दे. दीपिका ही माझी मुलगी आहे. तिसोबत खेळ करणाऱ्या व्यक्तींना दाखवून देईल की मी काय करू शकते." दुसरीकडे दीपिका ही सौंदर्याला विचारते, "ग्रँडमा तू मला सांगितले होते ना की आज तुझी आई येणार आहे. मग ती कुठे आहे आणि कधी येणार ती?" त्यावर सौंदर्या हसतच म्हणते, "ती लवकरच येणार आहे. आज तुझी आणि तिची भेट होणारच आहे." त्यावर दीपिका विचारते, "अजून किती वेळ वाट बघायची?" आणि तितक्यात दीपा तेथे येते आणि म्हणते की तुला आता कधीच वाट बघावी लागणार नाही. आणि दीपाला तिथे पाहून सौंदर्या ही खूपच खुश होते. दीपा ही दीपिकाला सांगते की बाळा मी तुझी आई खरी आहे. आणि दीपिकाला ते ऐकून खूपच खुश होते आणि ती पळतच जाऊन दीपाला मिठी मारते. "तुझ्यासारखीच आई हवी होती आणि तूच माझी आई आहेस." ती खूप खुश आहे आज. मात्र हे फक्त सौंदर्याचं स्वप्न असतं. त्यानंतर ती झोपेमधून जागी होते. ललितही तिला काय झाले म्हणून विचारतो. सौंदर्या ही तिला पडलेलं स्वप्न सांगत असते आणि ती म्हणते की त्या दोघी मायलेकींना मी कधी एकत्र बघते असं झाले आहे मला. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपिका ही दीपाचीच मुलगी आहे असा पुरावा दीपाला सापडतो. त्याच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.